हा सुधीर सावंत यांचा प्लॉट आहे। हा टोटल 103 मीटर बाय 92 मीटर, म्हणजे लांबी 103 मीटर आहे आणि रुंदी 92 मीटर आहे। असा प्रॉपर रेक्टँगल प्लॉट आहे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार आहे, साऊथ वेस्ट करून नॉर्थ ईस्टला उतार आहे। सुंदर असा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉट ज्यावेळी आम्ही सिलेक्ट केला त्यावेळी प्रॉपर गेट आम्ही सोम आणि भल्लाद या पदावर ठेवलेलं आहे, जे अतिशय उत्कृष्ट आहे पद। आणि इथून प्लॉटची एंट्री आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे। तर लेफ्ट, तर आता इथून प्लॉटमध्ये एंट्री मारल्या ह्या साईडला आपलं जलतत्व आहे आणि आपण स्विमिंग पूल, अंडरग्राऊंड वॉटर टँक किंवा बोरवेल ह्या सगळ्या गोष्टी, जाकुजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण जलतत्वामध्ये म्हणजे ह्या प्रभागात ठेवलेल्या आहेत। आणि तिथून जरा उजव्या साईडला सरकलं तर पूर्वेची दिशा येते, ही जलतत्व आहे, ती पूर्वेची दिशा आहे। तिथे आपण फन अँड एंटरटेनमेंट ते तिथे प्लॅन करतोय आपण त्या डिरेक्शनला। त्याच्या पुढे जाल त्या टोकाला तर तो साऊथ ईस्ट म्हणजे अग्नितत्वाचा भाग आहे आणि त्या भागामध्ये आपण किचन अग्नितत्व इस्टॅब्लिश करणार आहे। तिथे किचन आणि डायनिंग वगैरे सगळं तिथे करतोय। आणि ह्या साईडला साऊथ वेस्टला असं ही स्विमिंग पूलची जागा आहे। इथे असा स्विमिंग पूल येईल है ना, इथे जाकुजी येईल अशी, इथून एवढा असा रेक्टँगल स्विमिंग पूल येईल आणि इथे बोरवेल आहे, टाकी आहे आणि इथे स्विमिंग झाल्यानंतर शॉवर घेण्यासाठी पण अरेंजमेंट करणार आहोत। तो असं करून मग इकडे सरकणार, इथे एंटरटेनमेंट वगैरे करण्यासाठी ओपन स्पेस आहे गॅदरिंग वगैरे करायला आणि सेंटरला लॉन वगैरे असणार आहे। मोठं फंक्शन करायचं झालं तर सेंटरच्या फंक्शनमध्ये आपण करू शकतो। आता ह्या प्लॉटच्या उजव्या बाजूला प्रवेश केल्यानंतर जो भाग आहे तिथे तीन पार्किंगची जागा करणार आहोत आणि त्याच्या बाजूला सिटिंग अरेंजमेंट वगैरे करणार आहोत आणि पब्लिक टॉयलेट्स वगैरे तिथे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये तिथे पब्लिक टॉयलेट्स आणि शॉवर तिथे आपण ठेवणार आहोत। हा झाला प्रवेश केल्या मधला दार्शनिक भाग। आता मागच्या भागाला जाऊ। मागच्या भाग हा डाव्या बाजूचा जो भाग आहे अग्नितत्वाचा, तिथे आपण किचन आणि तिथे किचन नंतर डायनिंग वगैरे टुरिस्टसाठी ती अरेंजमेंट करणार आहोत। आणि उजव्या बाजूला साऊथ वेस्टमध्ये आपला 6 बेडरूमचा बंगलो आहे। तो 1+1 असा बंगलो आहे, विला म्हणून। तो विलाच इन शॉर्ट, बंगलो म्हणण्यापेक्षा तो विला बनवतोय। तर तो विला तिथे बनतोय, म्हणजे ऑलमोस्ट झालाय, आता फिनिशिंग फक्त बाकी आहे, टायलिंग फ्लोरिंग वगैरे बाकी आहे। तर आपण जरा आतली विला आतमधून कसा असणार आहे त्याचा लुक घेऊ। यावर या, हा पुढे या, हा स्टार्ट झाला। तर हा विल्ल्याचा दार्शनिक प्रभाग आहे। ही नॉर्थची एंट्री आहे सोम आणि भल्लाद पदावर। इथे नॉर्थ वेस्ट आहे, इथे नॉर्थ ईस्ट आहे। नॉर्थ वेस्ट थोडीशी उंच करणार आहोत वरांडा आणि नॉर्थ ईस्ट थोडासा खाली करणार आहोत आणि इथून आपण मेन मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये जातोय। आपण नॉर्थने पण एंट्री ठेवली आहे ह्याची आणि पूर्व प्रभागातून पण, तिसऱ्या आणि चौथ्या पदातून पण आपण घराला विल्याला एंट्री दिलेली आहे। या आतलं दाखवतो। या हा असा प्रशस्त हॉल आहे। आम्ही काय केले, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट आणि ब्रह्मतत्व असे 4 भाग पकडून हा हॉल केलेला आहे। ब्रह्मतत्व मोकळं आहे इकडे असं आणि ही ईस्टची ओपनिंग आहे। ईस्ट कडून भरपूर मोठी खिडकी दिलेली आहे। ही नॉर्थची ओपनिंग आहे, नॉर्थचा दरवाजा आहे, ईस्टचा दरवाजा आहे। भरपूर आकाश प्रकाश ऊर्जा घरात भरपूर येईल ह्या दृष्टीने प्लॅनिंग केलेलं आहे। आणि इथे आता ह्या विल्यामध्ये आम्ही किचन नाही ठेवलंय, कारण सेपरेट किचन आम्ही बाहेर बनवतोय, सेपरेट डायनिंग अँड किचन प्लेस। म्हणजे टुरिस्ट आले तर इथे फक्त राहतील आणि
डायनिंगसाठी बाहेर निघतील. तर इथे किचनच्या ऐवजी साऊथ ईस्टला किचन असायला पाहिजे, पण तो किचन आम्ही बेडरूम मध्ये कन्वर्ट करतोय. तर इथे एक बेडरूम आहे साऊथ ईस्टला, साऊथ वेस्टला दुसरा बेडरूम आहे आणि वेस्टला तिसरा बेडरूम आहे. तर आपण पहिल्या बेडरूम मध्ये जाऊ, साऊथ वेस्टच्या बेडरूम मध्ये. इथून एंट्री आहे. एंट्री केल्या केल्या टॉयलेट असणार आहे. टॉयलेट मध्ये पण कमोड आपण नॉर्थ फेसिंग करतोय, शॉवर आपण ईस्ट फेसिंग करतोय आणि हा असा प्रशस्त बेडरूम. हा बेडरूम पण बेड आपण नॉर्थ फेसिंग बेड बनवतोय. इथे टीव्ही येणार आहे नॉर्थ फेसिंग आणि इथे एक छोटस डायनिंग. हा असं पण चालेल, आयदर नॉर्थ फेसिंग किंवा ईस्ट फेसिंग. तर आपण ईस्ट फेसिंग पण करू शकतो, नॉर्थ फेसिंग पण करू शकतो. हा ईस्ट फेसिंग असेल, इथे टीव्ही आणि इथे बेड आणि इथे वॉर्डरोब आणि बरोबर ना. असा हा मास्टर बेडरूम, हा जो मास्टर साऊथ वेस्टचा मास्टर बेडरूम आहे. येस, हा पहिला बेडरूम झाला. हा आता साऊथ ईस्टचा दुसरा बेडरूम. इथे कॉमन बाथरूम आणि हा पण बेडरूम. इथे पण बेड नॉर्थ फेसिंग बेड असेल आणि इथे बाल्कनी, जी आपण साऊथ ईस्टचा जो बाल्कनी काढतोय ती ही असणार, ती ह्याच्यापेक्षा खालच्या लेवलला असेल. हा झाला दुसरा बेडरूम. आता पश्चिमेचा तिसरा बेडरूम सेम आहे तशासारखं, एक अटॅच टॉयलेट आहे आणि बेडरूम आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता. मी काय म्हणत होतो माहितीये तुम्हाला, आणि इथे 12 फूट सिलिंग हाईट दिलेली आहे. ओके, आणि इथून आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. हे आपण फर्स्ट फ्लोअरला चाललोय. हे नॉर्थ वेस्टला आपण स्टेअरकेस बनवली आहे प्रदक्षिणाकार. इथे ब्ल्यू कलर पाहिजे, ब्ल्यू कलरच्या काचा लावायच्या आहेत, म्हणजे फिल्म लावायची आहे काचेवर, म्हणजे ह्या पॅसेज मध्ये ब्ल्यू कलर येईल नॉर्थ वेस्टला. इथे पण व्हाईट कलर ट्रान्सपरंट. आणि ह्याच जिन्याच्या वरती टाकी असणार. हा वरचा जो स्लॅब आहे तिथे ओव्हरहेड टँक बनवतोय आपण नॉर्थ वेस्टला. आणि वरती आल्या ही प्रशस्त बाल्कनी मोठी, ही ओपन टॅरेस असणार आहे कुठचंही फंक्शन पार्टी बिटी करण्यासाठी. आणखी 3 बेडरूम आहे सेम, जसे आपण खाली पाहिले सेम 3 बेडरूम इथे वरती आहे. आजूबाजूला. आणि हा आजूबाजूचा सुंदर निसर्गरम्य कोकणातला प्रदेश आहे एकदम. नॉर्थ आणि ईस्ट फेसिंग रूफ केलेले आहेत. आता टायलिंग अँड फिनिशिंग वर्क बाकी आहे. तो ऑलमोस्ट स्ट्रक्चर उभं झालेलं आहे आपलं. पूर्ण साईडचा प्रदेश दाखवा. हा पूर्वेला कंप्लीट उतार आहे. नमस्कार साहेब. हा, मग तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ मिळेल तुम्हाला. येस, तर हे पण तसेच. हा फर्स्ट बेडरूम साऊथ वेस्टचा, हा साऊथ वेस्टचा दुसरा बेडरूम आणि हा वेस्टचा तिसरा बेडरूम. तसाच बेडरूम आहे जसं आपण खाली पाहिलं तसं. तर एकदा व्ह्यू बघून घेऊया. ही आहे ना उंच करा. गॅलरी जर बनवली ना ह्या लेवलपेक्षा उंच गॅलरी, हा असं करा. ऍक्च्युली गॅलरी नकोच उंच, त्यापेक्षा ही खाली, त्याच्यापेक्षा ती खाली असं. हा येस, हा ह्या लेवलला. नाही काय ना होणार, वजनच पाहिजे ना, गॅलरीच पाहिजे. आणि हा व्ह्यू आहे असा पूर्ण. सुधीरने हा पण प्लॉट घेतलेला आहे. तर फ्युचरच्या काळात कन्स्ट्रक्शन येईल इकडे पण मस्त निसर्गरम्य प्रदेश आहे. सगळीकडे हिरवगार
आणि सुंदर आहे. आमराई आहे, पाठीमागं कोणतंच घर पण नाही आणि जंगल पूर्ण जंगल आहे आणि मस्तच आहे. प्राणी वगैरे आणि डोंगर आहे, चढ नाही वरती. ते खूप वास्तूच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट प्लॉट आहे. साऊथ वेस्टला उंच आहे, नॉर्थ ईस्टला स्लोप आहे. एकदम उत्कृष्ट प्लॉट आहे. त्याची पण सिटिंग अरेंजमेंट हा, मग ह्याची पण अशीच की इथे डोकं असणार आहे, ईस्टला फेसिंग हे असणार आहे, फेसिंग करून बेडरूम असणार, म्हणजे सेम खाली जसं आपण बोललो तसंच सेम असणार. सेम सेम ईस्टला फेसिंग शॉवर असा पाहिजे, टॉयलेट तिकडे नॉर्थला फेसिंग पाहिजे. ही जरा त्या लेवलपेक्षा ही लेवल उंच करायची आहे. पण इथून व्ह्यू बघा, पूर्ण नारळाच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, पूर्ण मस्त जवळपास असं जाऊन नारळ काढता येईल असं एवढ्या जवळ आहे. आता नाही काढू शकतो, एवढ्या जवळ. सुंदर. आणि खाली ही सगळी सुपारी लावलेली आहे. येस. आणि हा प्लॉट बघा, साऊथ वेस्ट पूर्ण उंच आहे, वेस्ट पण उंच आहे, साऊथ वेस्ट पण उंच आहे. उत्कृष्ट प्लॉट आहे, सुंदर. हे तयार झाल्यावर पुन्हा एकदा ट्रिप करायला तुम्हाला घेऊन येणार. यस. आणि इथे नॉर्थला पूर्ण प्रांगण आहे भरपूर, आणि ईस्टला पण पूर्ण प्रांगण आहे. अँड वास्तू फेरी सगळे आपण अटेंड करून आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, निघालेलो आहे. येस. हा ना, लेक डॅम आहे ना हे, इथून तिथपर्यंत असं ते डॅम आहे. गव्हर्नमेंटची लोक येतात, ते अंडी वगैरे सोडतात माशांची आणि मासे देतात. क्रोकोडाईल पण असतील ना. crocodile आहे. झाडा खालीच लावा, सावलीत मस्त. आमचा लंच स्पॉट. सकाळी आपण ब्रेकफास्ट केला होता त्याच जागेवर आता लंच पण करूया. आता आम्ही जेवायला इथे आलेलो आहे आणि सुधीर सर आपल्याला थोडे फायनान्शियल टिप्स देतील. आपलं फंड कसं मॅनेज करायचं है ना, इन्व्हेस्ट कशी करायची. तर सुधीर प्लीज. हो बघा, जनरली आपण आहे ना, म्हणजे बेसिक आम्ही जसं म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग, तर फायनान्शियल प्लॅनिंग सुरुवातीचा हा कन्सेप्ट नव्हता एवढा, पण 2008 पासून जसं लेमन ब्रदर्स झाले किंवा त्याच्यानंतर जे US मार्केट कोलॅप्स झालं, त्याच्यानंतर बरेचसे जॉबलेस झाले, बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर जे काय कन्सेप्ट आला इंडियामध्ये की फायनान्शियल प्लॅनिंग, तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आम्ही बेसिक काय म्हणतो की आपले 1 by 1 प्रायोरिटी कशा प्रकारे चेक म्हणजे करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल की आपल्या फॅमिलीला फायनान्शियली हेल्थ वाईज प्रोटेक्ट करणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फर्स्ट जे आहे हेल्थ इन्शुरन्स, आपल्या फॅमिलीला एक सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स झाल्यानंतर मेडिक्लेम करेक्ट. त्याच्यानंतर इयरली असतं, पण ते काही लोक म्हणतात की इयरली इन्स्टॉलमेंट भरायचा आणि तो Correct. waste. त्याच्यातून नाही ऍक्च्युली तुम्ही बघणार ना, जसं आपण मनोजचं एक मला खूप आवडलं की हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम भरतो आपण, पण ते म्हणतो ना तो प्रीमियम की मी पैसे देतोय पण मला कोणत्या प्रकारचं त्याचं बेनिफिट, जसं म्हणाला तो वेस्ट आहे, तो वेस्ट नाही म्हणायला पाहिजे. ॲज अ सोशल म्हणतो ना डोनेशन म्हणू शकतो आपण. कारण का आपण ना जर कधी असा जर इश्यू आला तरच ते आपल्याला पैसे, आपल्याला असं नाही की मी जर का प्रीमियम 25,000 1 लाख रुपीज प्रीमियम भरतोय तर त्याचं मला बेनिफिट मिळावं असा उद्देश. हे नाही होत. म्हणजे मेडिक्लेम आपण घेतलं काय आणि इयरली जे काही प्रीमियम आपण भरतो, बरोबर, इज नॉट वेस्ट नाहीये. करेक्ट. मी वेस्ट कसं नाहीये, मी तर म्हणेन ना रिटर्न काय मिळेल. एक्झॅक्टली. आपण म्हणतो की मी वर्षाला 50,000 1 लाख रुपीज या 25,000 पे करतोय हेल्थ इन्शुरन्ससाठी, की मला त्याचं बेनिफिट मिळावं असं नाही. इन केस समजा जर काय इश्यू झाला तर मला ते बेनिफिट मिळावं. राईट. आपण देवाला प्रार्थना करायला पाहिजे की हे मी जे पैसे भरतोय त्याचा मला ऍडव्हान्टेज नाही उचलायचा. इन केस फ्युचरमध्ये जर काय प्रॉब्लेम झाला माझ्या फॅमिलीमध्ये तर तो यूज आहे, सगळं रिकवर. करेक्ट. पण सगळ्यात महत्वाचं हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम वेस्ट नाही जात आहे. ॲज अ तुम्ही जर म्हणाला स्पिरिच्युअल जर विचार केलात ना, ते तो कोणाला तरी तो यूज होतोय. तुम्ही पैसे ते डोनेट करताय पण कोणाला तरी यूज होते. इन केस जर आपल्याला कधी काही इश्यू झाला तर आपण ते रिएम्बर्स करू शकतो. असं आहे. तर फर्स्ट पॉइंट आहे आपला हेल्थ इन्शुरन्स.
करेक्ट. हेल्थ इन्शुरन्स झाल्यानंतर की समजा फॅमिलीमध्ये आपल्याकडे 4 मेंबर आहेत आणि त्याच्यामधला जो अर्निंग पर्सन आहे सिंगल आहे, डिपेंडन्स आहेत 3. तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे फर्स्ट झालं हेल्थ इन्शुरन्स, सेकंड आहे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही जर बघणार की आपण कोणी सहसा आपल्याला ॲडवाईजच नाही करत की टर्म प्लॅन. टर्म प्लॅन म्हणजे काय की फॅमिली प्रोटेक्शन, फायनान्शियली प्रोटेक्ट करणं. तर त्यासाठी बेसिक जो असतो जो त्याचा पण प्रीमियम वर्षाला जो काय XYZ आपला एज असेल त्याप्रमाणे आपण तो ॲन्युअली भरू शकतो. जनरली टर्म प्लॅन म्हणजे काय की टर्म प्लॅन का घ्यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आणि माझी लायबिलिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय येतं की समजा माझ्यावरती 3 जण डिपेंडंट आहे, 2 मुलं आहेत, त्यांचं एज्युकेशन जोपर्यंत ते फायनान्शियली किंवा म्हणतात स्वतःच्या पायावरती उभं राहत नाही, म्हणजे एज्युकेशन कम्प्लीट व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर ते जॉब झाले म्हणजे स्थिर झाले, त्याच्यानंतर तोपर्यंत आपल्याला टर्म प्लॅन असणं महत्त्वाचं आहे. ते आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या लायबिलिटीज, समजा माझ्याकडे लोन आहे 2 करोड 3 करोडचं लोन आहे, तर लोनच्या बेसिसवर माझा तेवढा टर्म प्लॅन असणं महत्त्वाचं आहे. तर हा झाला सेकंड टर्म प्लॅन. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे माझं लोन जे हाय कॉस्ट लोन. हाय कॉस्ट लोन म्हणजे काय की माझं क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन, म्हणजे त्याचा जर तुम्ही बघितलं म्हणजे क्रेडिट कार्ड जवळ 33% रेट ऑफ इंटरेस्ट, त्याच्यानंतर पर्सनल लोन जर बघणार ते पण हाय कॉस्टमध्येच येतं. तर ते जास्तीत जास्त लवकर ते संपवायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे. हे झाला तिसरा पॉईंट. आणि तिसरी जी गोष्ट आहे, चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटचा चौथा पॉईंट येतो. ते इन्व्हेस्टमेंटमध्ये पण काय अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की ते इन्फ्लेशनला बीट करायला पाहिजे. तर जनरली बरेचसे इन्व्हेस्टर किंवा बरेचसे आपलं जर ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने काय FD किंवा इन्शुरन्स किंवा अशा प्रकारचे बॉन्ड्स म्हणा. बघा मी बऱ्याचशा इन्व्हेस्टरना म्हणतो इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. इन्शुरन्स ॲज अ फॅमिली प्रोटेक्शन, आपण फॅमिलीला सिक्युअर्ड करतोय. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय येतात, FDज येतात, बॉन्ड्स येतात, म्युच्युअल फंड्स आहेत किंवा शेअर्स वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पण आम्ही इन्व्हेस्टरला सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट अशी करा की ते इन्फ्लेशनला बीट करायला पाहिजे. इज इक्वल टू इन्फ्लेशन और मोर दॅन इन्फ्लेशन. करेक्ट झाली पाहिजे. हा. जर FD मध्ये वगैरे ठेवलात तर इट इज लेस दॅन इन्फ्लेशन. करेक्ट. सिम्पल एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. इन्व्हेस्टमेंटमध्ये समजा एक इन्व्हेस्टर आहे, अराउंड 35-40 एज आहे आणि त्यांनी FD इन्व्हेस्टमेंट केलं. म्हणजे साधारणतः आता जर बघितलं 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. जर इन्फ्लेशनच आपल्याकडे 9% आहे आणि मला मिळते 7.5, म्हणजे 1.5% म्हणजे 1.5% माझं डिप्लेशनमध्ये जातंय. करेक्ट. म्हणजे डिव्हॅल्युएशन. माझं जे इन्व्हेस्टमेंट आहे जी काय केलंय, म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो की माझं 1 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे FD मध्ये. मी ठेवते 1 करोड म्हणजे डिसेंट अमाऊंट दिसते आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.5. जर तुम्ही 5 वर्ष 10 वर्षाचा जर टाइम पिरियड जर बघितला तर एव्हरी इयरला माझं डिव्हॅल्युएशन होत आहे. म्हणजे करोड रुपये दिसत आहेत पण ते एव्हरी इयरला मला 1.5% कमी होत आहेत. हे तर मी तुम्हाला सांगितलं इन्फ्लेशन. त्याच्यामध्ये TDS तर पकडलाच नाहीये. TDS जर काउंट केला तर साधारणतः 2.5% आपण एव्हरी इयरला लॉस होतोय अर्निंगवर. करेक्ट. हा अर्निंगवर नाही, म्हणजे TDS समजा 10% आणि जर हे केलं तर टोटल म्हणजे -2.5 आपल्याला त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट रिड्यूस होतोय. तर हे इन्फ्लेशनला म्हणजे बीट करणाऱ्या अशा कोणत्या इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा असं ऑप्शन्स काय आहेत, तर तुम्ही मी म्हणेन की बेसिक जर बघितलं म्युच्युअल फंड्स आहेत किंवा बाकीच्या या ऑप्शन्स आहेत, तर साधारणतः इन्फ्लेशनच्या 3 ते 4% तरी ॲटलिस्ट आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, जेणेकरून इन्फ्लेशनला बीट करणाऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर उदाहरणार्थ समजा बॉन्ड्स आहेत किंवा म्युच्युअल फंडचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी म्हणेन. कारण तुम्ही जर सरासरी म्युच्युअल फंडचा ॲव्हरेज काढला एक 5 वर्ष 10 वर्षाचा, तर 12 to 15% तुम्हाला डेफिनेटली रिटर्न्स येऊ शकतात. बघा सध्याचं जर मार्केट बघितलं एक 5 वर्षात मार्केट एकदम हाय लेवलला आणि खूप काही चेंजेस आलेत. पण 5 वर्ष 3 वर्षाचं नाही, लास्ट 10 वर्ष 15 वर्षाची जर हिस्ट्री पकडली तर तुम्हाला साधारणतः 12 to 15% रिटर्न्स मिळू शकतात मिनिमम ॲव्हरेज रिटर्न्स. आणि मॅक्सिमम तुम्हाला 25% 30% पण मिळू शकतात रिटर्न, डिपेंड्स ऑफ मार्केट ना. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. पण मी म्हणेन ना की बऱ्याचशा इन्व्हेस्टरना आम्ही बघतो
डायरेक्ट मी ट्रेडिंग अकाउंट केलं, इंट्राडे केलं शेअर्समध्ये. आम्ही म्हणतो काय की तुम्ही प्रायमरी एज्युकेशनला घेता डायरेक्ट तुम्ही हायर एज्युकेशनला गेलात तर जो बेस आपला जर मजबूत झाला, म्हणजे आपण जर जसं मी मगाशी म्हणालो 1 2 3 4 तसं जर तुम्ही केलं तर आपल्याला फायनान्शियली काही प्रॉब्लेम नाही होऊ शकणार. तर स्टेप बाय स्टेप केलं तर आपण फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकतो. असं सुधीर सरांनी एकदम उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. त्यांची मनी माइंड वेल्थ क्रिएशन ही कंपनी आहे. ते असेच आपल्या सगळ्यांचे फंड मॅनेज करतात. आता ज्या ज्या त्यांनी स्कीम 1 2 3 4 तर जे काही स्टेप सांगितल्या त्या स्टेप उत्कृष्टरित्या ते आणि त्यांची टीम, प्रोफेशनल टीम आहे ती मॅनेज करते आणि आपला फंड मॅनेज करते. आणि आपलं जे इन्फ्लेशन आहे समजा 7.5 त्याच्या अगेन्स्ट ते 25-30% पर्यंत आपल्याला गेन अर्न करून देतात. त्याच्यातून इन्फ्लेशन तुम्ही डिडक्ट केलं तर यू विल बी इन प्रॉफिट ऑलवेज. करेक्ट. आणि तुमची फायनान्शियल ग्रोथ होते, स्टॅबिलिटी होते. तर तुम्ही पण मनी माइंड वेल्थ क्रिएशनला अप्रोच करू शकता आणि सुधीर सरांकडून गायडन्स घेऊन आपली वेल्थ क्रिएट करू शकता. थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. मी सुरमई थाळी मागवली आहे. सुधीर सरांनी व्हेज थाली आणि दादानी पण सुरमई थाली आणि प्रसादनी पण सुरमई थाली. चला लंच करूया आणि त्याच्यानंतर भेटूया. आता आमचं इथे लंच झालेलं आहे. आता परतीचा प्रवास सुरू. इथून चिपळूण 40 किलोमीटर आहे, चिपळूण रेल्वे स्टेशन. तर चिपळूणला जाणार, तिथून मांडवी एक्सप्रेस पकडून मुंबईला, जी 9 वाजता दादरला पोचते. चला तर मग भेटूया. घाट आहे ना, घाट उतरायला. अभी हम लोग चिपलून रेलवे स्टेशन पहुंच रहे हैं. ये आगे जो दिख रहा है वो चिपलून रेलवे स्टेशन. लेफ्ट लगा है. ये चिपलून रेलवे स्टेशन है. अभी 3:20 हुए हैं. अपना 3:35 पे ट्रेन है मांडवी एक्सप्रेस. ये रहा मांडवी एक्सप्रेस, प्लेटफॉर्म नंबर 1. अपना मांडवी एक्सप्रेस आ रहा है उधर पीछे से. (3:36) का टाइमिंग था. अभी 4 बज गए. आधा घंटा लेट चल रही है ट्रेन. अपना B2 में है, पीछे रहेगा लगता है. टनल आ गया है. कोंकण रेलवे में बहुत सारे टनल हैं.
इसके बाद का स्टेशन है खेड़। खेड़ आ गया है अभी। खेड़। हिरवगार कोकण, पावसाळ्यात बारिश में बहुत सुंदर दृश्य होता है। सह्याद्री के हिल रेंज दिख रहे हैं कोंकण रेलवे में से। मानगाव है। भी सनसेट होने जा रहा है। सनसेट के साथ में आज का ये व्लॉग यहीं पे एंड करते हैं। फिर मिलेंगे इसी तरह इसी वीकेंड व्लॉग में। बाय।